माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. आताच्या काळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे बघा, घरामध्ये सतत भांडणे होणे, घरावर कोणीतरी जादूटोणा करतूत, अशा प्रकारची काही गोष्टी घडत असतात. खूप कष्ट करतो पण घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये सतत चिडचिडपणा, सतत ताणतणाव, घरामधल्या कुटुंबातलं एकमेकांच्या सोबत जमत नाही. आणि या सगळ्या गोष्टी होतात त्या फक्त आपल्या घरावर कोणीतरी काळी जादू आणि काळा तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्या गोष्टी आपल्या घराचं अनहित करण्यासाठी लोक करत असतात. तर मित्रांनो, या गोष्टीपासून आपल्याला सुटका कशी मिळवायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि आज विशेष म्हणजे दत्त जयंतीच्या या पर्व काळामध्ये आपल्याला हे उपाय सांगायचे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या घरावरती काही जादूटोणा असतो, काळी जादू असते, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लोक कष्ट खूप करतात परंतु घरामध्ये सतत दारिद्र्य, चिडचिडपणा असतो, मुलं अभ्यास करत नाहीत, या अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. या सर्व गोष्टीवर एकच उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाला उत्तर नक्की मिळेल. तर मित्रांनो, दत्त जयंतीचा पर्व काळ चालू आहे आणि दत्त परंपरेला अनुसरून मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. तर तो उपाय कसा बघूया. दत्तप्रभूंचा अवतार हा सर्व लोकांच्या कल्याणासाठी आहे. तुमच्या जीवनातल्या जेवढ्या काही अडीअडचणी असतात त्या सगळ्या अडीअडचणी नष्ट करण्याचे काम दत्तप्रभू करत असतात. मग दत्तप्रभूंची एक उपासना मी तुम्हाला सांगणार आहे. ती उपासना तुम्ही केल्याने तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी नष्ट होऊ शकतात. मुख्य करून तुमच्या घरातल्या जेवढ्या अडचणी असतात त्या सगळ्या अडचणी त्या नष्ट होऊ शकतात. जादूटोणा असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊ शकतात. तर नेमका तो उपाय कोणता मी तुम्हाला आता सांगतो. दत्तप्रभूंची उपासना करत असताना औदुंबराच्या झाडाला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून औदुंबराच्या झाडाची पूजा आपल्याला करायची. तर औदुंबराच्या झाडाची पूजा आपल्याला 21 दिवस करायची. 21 दिवस औदुंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्यात. तर त्या कशा मारायच्या, कशा पद्धतीनं हे सांगतो बघा, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जर शक्य झालं असेल तर गाणगापूरला जायचं आणि गाणगापूरला गेल्यावरती जे औदुंबराचं झाड आहे त्या औदुंबराला रोज 1000 प्रदक्षिणा करायच्या. 1001 प्रदक्षिणा आपल्याला रोज औदुंबराच्या झाडाला करायच्या आहेत. अशा प्रदक्षिणा रोज आपल्याला 1001 म्हणजे 21 दिवस आपल्याला करायच्यात आणि 21,000 प्रदक्षिणा आपल्या 21 दिवसात पूर्ण होतील. आणि या प्रदक्षिणा केल्यामुळे आपल्या घरातला जादूटोणा, आपल्या घरावरती करणी कर्तृत्व वगैरे काही केलेला असेल, आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे, सतत चिडचिडपणा वातावरण निर्माण होणे, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या कायम नष्ट होतील. फक्त हा उपाय आपल्याला करावा लागणार आहे. आणि हा उपाय करत असताना अंतःकरणामध्ये दत्तप्रभूबद्दल श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा. तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नक्कीच लाभेल. पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण.